70,000 कोटीचा आरोप झाला. अरे म्हणलं ते 70,000 कोटीतले 100च कोटी मला दे, बाकी सगळे तू घेऊन जा. माझं 10 पिढ्या बसून खातील 100 कोटी. नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. वास्तवावर बोलू काहीतरी म्हणजे शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंत सावजी केळुसकर. मित्रांनो, आज मी जो एक प्रश्न उपस्थित करणार आहे तो लोकशाहीचा प्रश्न आहे. लोकांनी लोकांसाठी केलेलं राज्य म्हणजे लोकशाही, हे तुम्हाला सर्वांना माहितीच असेल. पण त्या लोकशाहीमध्ये लोकशाही नांदते का? ह्या लोकशाहीमध्ये लोकशाही नांदते का, की घराणेशाहीला नांदते, की हुकुमशाही नांदते? नक्की काय नांदते? की हे जे काय लोकप्रतिनिधी आहेत त्यांची शाही नांदते, म्हणजे नोकरदारांची शाही. ज्यांना आपण निवडून देतो, ज्यांना आपण लोकप्रतिनिधी म्हणून, आपले प्रतिनिधी म्हणून त्या त्या ठिकाणी आपण पाठवतो. म्हणजे जर खासदार निवडून दिला तर तो संसदेमध्ये जाणार, आमदार निवडून झाला तर तो विधानसभेमध्ये जाणार, आणि नगरसेवक निवडून दिला तर तो महापालिकेच्या त्या कार्यालयात जाणार. म्हणजे आपले कोण आहेत? लोकप्रतिनिधी. मग हे लोकप्रतिनिधी प्रामाणिकपणे काम करतायत का? आपले जाज्वल प्रश्न सोडवतायत का? तुम्हाला काय वाटते मित्रांनो? आज मी प्रश्न उपस्थित करणार आहे तो म्हणजे भ्रष्टाचाराचा. भ्रष्टाचार, भ्रष्ट आचार आणि विचार हे ज्यावेळी निर्माण होतात ना, त्यावेळी तो भ्रष्टाचार होतो. मग भ्रष्टाचार सुरुवात कुठून होतो? तर विचारातून. मित्रांनो, भ्रष्टाचार हा विचारातून सुरुवात होतो. म्हणजे बौद्धिक भ्रष्टाचार इथून सुरुवात होतो. मग त्या बुद्धीला पहिला गंज लागतो आणि नंतर तो भ्रष्टाचार अगदी पागळत सर्व स्तरात जातो. मग तो हा पागळणारा भ्रष्टाचार कधी थांबेल? जेवढे बुद्धी भ्रष्टाचार थांबेल. आणि हा बुद्धी भ्रष्टाचार थांबणं आवश्यक आहे. आता बुद्धी भ्रष्टाचार काय आहे हेच तुमच्यासमोर मी ठेवतोय. आता ज्या निवडणुका होऊ घातल्या आहेत महानगरपालिकेच्या, त्या निवडणुकीच्या दरम्यान प्रत्येक पक्ष, प्रत्येक संघटना आपल्या विरोधकांवरती तोफ डांगते. आपापल्या परीने ते प्रचार करतायत, ते प्रचार सभा घेत आहेत आणि आपल्या विरोधकांवरती तोफ डांगत आहेत. आणि ही तोफ डांगताना ते काय करतायत? त्यांच्यावरती जे आरोप लावत आहेत ते भ्रष्टाचाराचे आरोप लावत आहेत, की अमुक ह्या नेत्याने एवढा मोठा भ्रष्टाचार केला, एवढा घोटाळा केला. मग त्याला प्रतिउत्तर म्हणून तो त्याचा विरोधक जो आहे त्या नेत्याचा, तो उत्तर देतो, अरे बाबा तू जास्त बोललास ना तर तुझाही मी भ्रष्टाचार काढेन, तुलाही उघडा नागडा करेन, तुझ्याबद्दल सुद्धा मी ह्या पब्लिक डोमेनमध्ये सगळे विषय मांडेन, सार्वजनिक करेन. मित्रांनो, एकमेकांवरती शिंतोडे उडवत असतात. आणि ह्या गोष्टी जनतेला माहिती आहे, त्या राजाला माहिती आहे नक्की कोण किती भ्रष्टाचारी आहे. मित्रांनो, पण हे एकमेकांवरती आरोप करत असतात. आता नुकतंच पुण्यामध्ये त्या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा, म्हणजे वर्तमान सर्वेसर्वा, पूर्वी ते शरदचंद्रजी पवार होते, आता त्या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आहेत अजितदादा पवार. यांनी सरळ भारतीय जनता पार्टीवरती एक आरोप केला. मी सिंचन घोटाळ्यामध्ये जो 70,000 कोटीचा जो भ्रष्टाचार केला, असं असताना सुद्धा मग भारतीय जनता पार्टीने मला जवळ का केलं, असा सवाल त्यांनी केला, असा प्रश्न केला. याचा काय अर्थ आहे? याच्यातून ते काय दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत की एवढा मी भ्रष्टाचारी होतो, मग भारतीय जनता पार्टीने मला जवळ का केला? याचा अर्थ काय झाला की ते आणि भारतीय जनता पार्टी यांची विचारधारणा तीच आहे, दोघे सुद्धा भ्रष्टाचारीच आहेत. तेरी भी चूक मेरी भी चूक, हा त्याचा अर्थ झाला. मग त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अगदी सावरासावरीच्या गोष्टी केल्या आणि तो विषय मार्गी लावला. आता नुकतंच एक मी भाषण बघत होतो राणे बंधूंचे, निलेश राणे म्हणा, नितीश राणे म्हणा, त्यांचे विचार ऐकत होतो. त्यावेळी त्यांनी सुद्धा आरोप लावले. कोणावरती? तर उद्धव ठाकरेवरती, ठाकरे घराण्यावरती. आणि ते काय म्हणाले की बाबा हे जर एवढ्या खालच्या पातळीला उतरले, आमच्या विरोधात एक घरापर्यंत आलेत, माझ्या कुटुंबापर्यंत आलेत, तर आम्ही सुद्धा तुमच्या कुटुंबापर्यंत जाऊ शकतो, तुमच्या सगळ्या भ्रष्टाचाराचे पोलखोल करू शकतो. मित्रांनो, याचा अर्थ काय झाला?
तेरी भी चूक मेरी भी चूक. नक्की काय? नक्की कोण कोणाला सांभाळतोय? नक्की हे का उद्योग लावलेले आहेत? मित्रांनो, औदार्य का दाखवत आहेत? एकमेकांच्या विरोधाच्या बद्दल ते औदार्य दाखवत आहेत की बाबा तू जास्त बोलू नकोस, जर बोललास तर मी हे काढीन. आता नुकतंच ममता बॅनर्जीने भाजपच्या विरोधात एक पेन ड्राईव्ह तयार केलेला आहे. ते म्हणाले, मला जर तुम्ही तुरुंगात पाठवलं तर मी ते पेन ड्राईव्हच्या मार्फत पेनड्राईव्हमधून भाजपचं सगळं बाहेर काढीन आणि मग भाजपला तोंड दाखवायला जागा राहणार नाही, असे त्याने आरोप केले ह्या ममता बॅनर्जी यांनी. अरे, जर भाजप तुमची काढतोय, भाजप तुम्हाला सत्ता बेदखल करतोय, मग तुम्ही दाखवा ना, आणा ते पब्लिक डोमेनमध्ये, सार्वजनिक मांडा, ते जनतेसमोर मांडा आणि परत एकदा जिंकून या. याचा अर्थ काय आला? बरेचसे जे आरोप आहेत ते बिनबुडाचे आहेत. मग याच्यामध्ये भ्रष्टाचार नक्की कोणाचा आहे? आणि मग देवेंद्र फडणवीस याने अजितदादा पवार यांना चक्की पिसिंग म्हणून जे बोलले होते ते चक्की पिसायला का लावली नाही, असाही प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण होतो. मग ठीक आहे, तुम्हाला जर वाल्याचा वाल्मिकी बनवायचा असेल तर एखाद्या वेळेस आम्हाला ते मान्य आहे. पण जर तुम्ही वाल्याचा वाल्मिकी बनवताना तो वाल्मिकी जर तुमची इज्जत वेशीवर टांगत असेल तर त्या वाल्मिकीचं काय करावं, हा माझा एक प्रश्न आहे. जर भारतीय जनता पार्टीने अजितदादा पवार यांना वाल्याचा वाल्मिकी बनवून जर आपल्या त्या संघटनेमध्ये घेतला असेल तर तो वाल्मिकी झाल्यानंतर किंवा होण्याच्या अगोदर जर तुमची इज्जत चव्हाट्यावर मांडतोय, तुम्हाला आव्हान करतोय, मग नक्की तुम्ही काय करायला हवं? की त्याचं फक्त तोंड बंद करून चालेल का? की त्याचं जो मुखवटा आहे तो उतरवणं आवश्यक आहे. तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, आमचं प्रतिनिधित्व करताय. मित्रांनो, लोकप्रतिनिधी, इथे आता गडबड काय माहिती आहे का मित्रांनो? इथे कमजोरी कुठे आहे ती तुमच्या समोर मांडतोय मी. ती कमजोरी तुमच्या आणि आमच्यामध्ये आहे, त्या मतदार राजामध्ये आहे. तो मतदार राजा काय म्हणतो? भारतीय जनता पार्टीची सत्ता आली. तो मतदार राजा काय म्हणतो? काँग्रेसची सत्ता आली. तो मतदार राजा काय म्हणतो? शिवसेनेची सत्ता आली. अरे, सत्ता ही शिवसेनेची पण नव्हे, त्या काँग्रेसची नव्हे, भाजपाची नव्हे, कुठल्या अन्य दलाची नव्हे, अन्य पक्षाची नव्हे. ती सत्ता आहे लोकशाहीची. ती लोकशाहीची सत्ता आहे. लोकशाहीची म्हणजे कोणाची? तुमची, आमची, मतदार राजाची, त्या नागरिकांची. कारण हे लोकशाही आहे. मग ही सत्ता नव्हे, ते लोकप्रतिनिधी आहेत. आमच्या सत्तेसाठी ते आपलं प्रतिनिधित्व करत आहेत. त्या संसदेत जाऊन, त्या विधानसभेत जाऊन, त्या महापालिकेत जाऊन आणि जे काही प्रश्न आहेत, जाज्वल प्रश्न आहेत ते सोडवत आहेत. मित्रांनो, पहिल्यांदा आपली मानसिकता आपल्याला बदलायला हवी आणि त्या बदललेल्या मानसिकतेवरती हे गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की सत्ता ही फक्त आणि फक्त वर्षाचे 12 महिने 365 दिवस युगानयुगे जोपर्यंत ही लोकशाही या भारतात नांदते तोपर्यंत सत्ता कोणाची आहे? तर लोकांची सत्ता. लोकांनी लोकांसाठी केलेलं राज्य म्हणजे लोकशाही. ही जोपर्यंत आपल्या मनात ठाम होत नाही. आताच बघा, इराणमध्ये सत्ता परिवर्तन झालं. ते सत्ता परिवर्तन का होते? तर युग परिवर्तनाची ती वेळ आहे. याच्यावरती मी चर्चा करेनच. जे काय इराणमध्ये सत्ता परिवर्तन होते आणि सत्ता परिवर्तन कोण घडवतोय? तर तिथला नागरिक. आता नेपाळमध्ये जो प्रकार झाला तो वेगळा आहे आणि इराणमध्ये होतोय तो प्रकार वेगळा आहे. याच्यावरती आपण एक वेगळा व्हिडिओ बनवू, वेगळी चर्चा करू. सांगायचा उद्देश काय? तर जनतेने जनतेसाठी केलेलं राज्य म्हणजे लोकशाही. मग हे प्रश्न तुमच्या लक्षात घ्यायला पाहिजेत. त्याप्रमाणे तुम्ही मुखर व्हायला पाहिजेत, बेबाक व्हायला पाहिजेत, बोलायला पाहिजेत, आपली मतं मांडायला हवीत. आणि ह्या ज्या लोकप्रतिनिधी आहेत, हे जे आपले सेवक आहेत, त्यांचे कान पकडणं आवश्यक आहे. बाबा सुधार, आता सत्ता दिली आहे. कसली सत्ता? आमची सत्ता तुझ्या हातात दिली आहे. कोणाची सत्ता? आमची सत्ता तुझ्या हातात दिलेली आहे. ती चालवायला दिली आहे. तुला प्रतिनिधित्व दिलेलं आहे.
तर ते संयमाने, विचाराने, मर्यादेने सांभाळ. तरच आम्ही तुला परत एकदा आमची सत्ता तुमच्या हातात देऊ. हे सांगणं कोणाचा आवश्यकता आहे, तर जनतेच्या हातात आहे. आणि हे जनतेने एकत्र येणं आवश्यक आहे. आता हे दोन बंधू म्हणतायत की मराठी माणसाने एकत्र या, मराठी माणसाने एकत्र या. अरे गेले 25 वर्षे तुमचंच राज्य होतं. कोणाच्या तोंडाला पानं पुसताय, कोणाला मूर्ख बनवताय. मग त्या 25 वर्षात असं काय साध्य करू शकलात नाही? तुमचे हातपाय बांधले होते का ते नरेंद्र मोदीजींनी, देवेंद्र फडणवीसनी? हा सरळ साधा प्रश्न आहे. मग आता तुम्ही बोलवताय एकत्र. असं म्हणत नाहीये की महाराष्ट्राच्या नागरिकांनी एकत्र या म्हणून. मग त्या नागरिकांमध्ये कुठल्याही जातीतला असो, कुठल्याही धर्मातला असो, तो एकत्र येणं आवश्यक आहे. त्या तथाकथित जातीतून आणि तथाकथित धर्मातून. तरच ही लोकशाही समृद्ध होईल, तरच ह्या देशाचे समृद्धीकडे वाटचाल होईल. सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास ही गोष्ट ज्यावेळी होईल त्याच वेळी हा देश समृद्ध होईल. आणि सबका विश्वास, मग सबका विश्वास ठेवण्यासाठी त्या लोकप्रतिनिधींनी आपली विश्वासार्हता दाखवावी. हा माझा सरळ प्रश्न आहे, हा माझा सरळ त्यांना आदेश आहे. मग तुम्ही विश्वासघात करू नये, हेच ते वास्तव आहे. मग लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला निवडून दिलंय, तर तुम्ही औदार्य दाखवू नका. त्या नेत्याची जी काय भ्रष्टाचार केलाय त्यांनी, मग तो कोणत्याही प्रकारचा असो भ्रष्टाचार, बौद्धिक असो, व्यावसायिक असो, जमीन जुमल्याचा असो, आर्थिक असो, कुठल्याही प्रकारचा तो भ्रष्टाचार असो, तो भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणून त्यांची वस्त्रहरण आवश्यक आहे. त्यांना कारागृहात टाकणं आवश्यक आहे. तुमचं औदार्य आम्हाला नको आहे. तेरी बी चूप मेरी बी चूप. तू मागल्यासारखं कर, मी लागल्यासारखं करतो, बस झालं. आणि हे सर्व होण्यासाठी आवश्यक आहे ते म्हणजे नागरिकांनी एकत्र यायला पाहिजे. मग ते तथाकथित कुठल्याही जातीमध्ये असो किंवा तथाकथित कुठल्याही धर्मात असो. मनुष्य प्राणी मित्रांनो लक्षात घ्या, ह्या सनातननी म्हणजे ह्या विज्ञाननी, ह्या शास्त्राने जे जन्माला घातलंय, ह्या ब्रह्मांडाने जन्माला घातलाय, तो मनुष्य प्राणी आहे. ना की त्या तथाकथित जातीतला, ना की त्या तथाकथित धर्मातला. त्या तथाकथित जातीतून, त्या तथाकथित धर्मातून बाहेर पडून मनुष्य प्राणी म्हणून त्यांनी एकत्र येऊन काम करायला हवं. तरच ही लोकशाही नांदेल. तर ह्या लोकशाहीतून एक चांगलं ह्या जगाला एक नेतृत्व मिळेल. आणि हे नेतृत्व कोणाकडे आहे, तर त्या लोकशाहीच्या राजाकडे आहे, ना की त्या निवडून दिलेल्या एखाद्या लोकसेवकाच्या, त्या लोकप्रतिनिधीच्या हातात. तुम्ही ठरवा आता काय करायला हवं, कसे निर्णय घ्यायला हवे, कसं मुखर व्हायला पाहिजे, कसं आपलं तोंड उघडायला पाहिजेत, आपल्या कृती 100% हव्यात. पहिलं तुम्ही भ्रष्टाचाराला रोखण्यासाठी पहिलं द्यायचं बंद करा, मग ते घ्यायचं बंद करतील. भ्रष्टाचार कुठून सुरुवात होतो, ज्यावेळी सामान्य माणसापासून प्रत्येकजण द्यायला सुरुवात करतो. घुसखोरी, घूस, लक्षात आलं का? ते बंद करा. आता ती घूस एकदा लागली ना की काय होते हे बऱ्याच जणांना माहिती आहे. घराला घूस लागली तर ते घर कोसळते. आणि अशी जर घुसखोरी लागली तर हे जे काय लोकशाहीचा डोलारा उभा आहे तो कोसळून जाईल. हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.